आयोजन केलं त्यालाच ये देखो रिनोवेट केलं बसायला वगैरे कार्पेट लागेल आणि नाम याद नहीं है किसी को। अशी एक कार्पेट सुद्धा त्या रूम मध्ये आता लावणार आहे। तर ही संकल्पना रोनाल्ड मॅकडोनाल्ड चॅरिटी जे आहे त्यांनी मुंबईमध्ये वाडिया हॉस्पिटलला केलेली आहे। वाडिया हॉस्पिटल हे चिल्ड्रनचं लहान मुलांचं हॉस्पिटल आहे। तिथे त्यांचं कर्करोग आणि शिवाय अत्यंत जे काही दुसरे रोग होतात त्यांची सगळ्यांची तिथे व्यवस्था होते। तर तिथे त्यांनी पहिले फॅमिली रूम बनवली। तर त्या फॅमिली रूमचं संकल्पना अशी आहे की जेव्हा आईवडिलांबरोबर ते येतात तेव्हा डायग्नोसिस होईपर्यंत आणि पुढे ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर सुद्धा जो काही वेटिंग पिरियड असतो तोपर्यंत त्यांना कुणीतरी बोलायला पाहिजे। त्यामुळे त्यांच्याकडे समुपदेशन करण्यासाठी काउन्सिलर जे म्हणतात ते काउन्सिलर या कंपनीने आम्हाला दिलेले आहेत। त्यांनी ती रूम पूर्णपणे सुशोभित केलेली आहे। गायकवाड सर आत्ताच बोलले आणि त्यांना तिथे बसण्याची खाण्याची व्यवस्था आहे। नाहीतर कुठेतरी मार्गात दरवाजात कुठेतरी खाली बसून ते जेवतात, त्यांचे पॅरेंट्स म्हणा किंवा मुलांना भरवतात, त्यासाठी त्यांना टेबल खुर्ची टाकण्यात आलेली आहे। आणि आपण आता थोड्या वेळ जाऊन जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की अति सुंदर त्यांनी केलेलं आहे। तर ही संकल्पना इथेच संपत नसून या मॅकडोनाल्डचं पुढे अशी कल्पना आहे की आम्ही जर त्यांना काही बिल्डिंग किंवा काही रूम्स दिल्या, जे आपलं हॉस्टेल आहे ते समजा उद्या पाडलं किंवा त्याला सुशोभित केलं डेंटल हॉस्टेल, तर तिथे त्या 10, 15, 20 रूम त्या घेतील। त्यासाठी तिथे त्यांना जेवणाची व्यवस्था करतील, राहण्याची व्यवस्था करतील आणि जोपर्यंत बालकाची ट्रीटमेंट 3 महिने चालते तोपर्यंत त्याच्या आईवडिलांना सोबत बालकाबरोबर राहण्यासाठी जी व्यवस्था करायला पाहिजे त्या व्यवस्थेचं ही संकल्पना आहे। तर पुढे आज आमची संकल्पना ही डे केअर फॅमिली रूम आहे। जोपर्यंत त्यांचा तपास होतो आणि ट्रीटमेंट सुरू होते तोपर्यंत बसण्याची, समुपदेशन करण्याची, खेळण्याची, मनोरंजनाची आणि जेवणाची ही सोय इथे केलेली आहे। पण पुढे जेव्हा त्यांना 3 महिने राहावं लागतील तेव्हा सुद्धा ती पुढे संकल्पना पूर्ण नेतील आणि या संकल्पनेचा पूर्णोच्चार जो काही होईल तो त्या बिल्डिंगमध्ये नंतर करण्यात येईल। अशी संस्था आणि अशी जेव्हा व्यवस्था असते तेव्हा बालकांना आणि त्याच्या बरोबर असणाऱ्या मातापितांना काही त्रास होत नाही आणि चांगली प्रकारची त्यांना उपयोगिता होते आणि उपचारही होतात आणि पुढे मग फॉलोअप सुद्धा फार चांगला होतो। ही संकल्पना आहे। तर तुम्ही त्यांना सपोर्ट करायला पाहिजे, त्यांच्याशी चांगलं बोलायला पाहिजे, त्यांना हायजेनिक जेवण द्यायला पाहिजे आणि त्यावेळेस जेव्हापर्यंत ट्रीटमेंट चालू असते त्यावेळेस तुम्ही त्यांना इतकी चांगली व्यवस्था करून द्याल की पेशंट ट्रीटमेंट पूर्ण करेल। महत्वाचा भाग कसा आहे की लहान मुलांची ट्रीटमेंट पहिल्या 3 महिन्यात पूर्ण झाली तर कदाचित 1 वर्ष फॉलोअप पूर्ण झाला तर ते मुलं दगावत नाहीत आणि ते आयुष्यभर जगतात, अशी ही संकल्पना आहे। त्याच्यामुळे टाटा हॉस्पिटलमध्ये सुद्धा अशी व्यवस्था दुसऱ्या ऑर्गनायझेशननी केलेली आहे आणि जिथे जिथे बाल कर्करोगाचं प्रमाण आहे आणि जिथे त्यांची ट्रीटमेंट पूर्ण होते तिथे अशा संस्थांनी पुढे यायला पाहिजे आणि आम्ही आज या संस्थेचं पूर्णपणे अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो। अशा संस्थांनी पुढे येऊन हे काम करायला पाहिजे, त्या कारणाने सगळ्यांची ट्रीटमेंट अशी सुलभ होऊन जाईल। हादरलेला असतो, त्याचं हे इच्छाशक्ती, जगण्याची इच्छाशक्ती हे झालेली असते। अशा प्रसंगामध्ये ट्रीटमेंट करून त्यांना सपोर्ट देणं हे अडल्ट याच्यामध्ये सोपं असतं, परंतु लहान मुलांच्या मध्ये हे थोडंसं कठीण वाटणारं काम। आपल्याला आईवडिलांना सपोर्ट देणे, त्यांच्या ट्रीटमेंटला हातभार लावणे, त्याचप्रमाणे मुलांना आपल्याला माहित आहे की काही मुलांना आपण साधं जरी या हॉस्पिटलमध्ये आणलं तर ते रडतात, पडतात, ते इथलं वातावरण बघून घाबरतात। अशा प्रसंगामध्ये या संस्थेनं इतकी चांगली व्यवस्था करून दिलेली आहे की ज्याला आपण टर्नकी प्रोजेक्ट सारखं जे रूप त्यांनी दिलेलं आहे। आपण जर ते बघितलं तर निश्चितच आपल्याला त्याच्यामधून एक चांगली संकल्पना या ठिकाणी
RMCSनं या ठिकाणी आपल्याला आणलेली आहे, उपलब्ध करून दिलेली. यांचा निश्चित फायदा या लहान मुलांना होणार आहे. ते काही वेळासाठी का होईना त्यांचं दुःख नक्कीच या ठिकाणी विसरणार आहेत. आणि मुलंच नाही तर त्यांचे, आम्ही स्वतः त्या ठिकाणी गेलो, त्या मुलांना त्या ठिकाणी खेळताना बघितलं, सर आम्ही सगळे होतो. तर इतकं चांगलं वातावरण त्या ठिकाणी आहे. रुग्ण तर, पेशंट तर त्यांच्या ट्रीटमेंटनंच बरा होणार आहे, परंतु त्यावर मायेची फुंकर घालण्याचं काम आदरणीय शर्मा सर आणि RMCनं केलेलं आहे. असंच काम यापुढेही त्यांच्याकडून आपल्याला आपलं या स्टेट कॅन्सर हॉस्पिटलला मिळेल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करूया. आणि एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ज्या ज्या काही नवीन फॅसिलिटीज या ठिकाणी उपलब्ध आपल्याकडे होत आहे, तुम्हाला माहीत आहे की आता हे सेकंड लिनॅकचं युनिट आपण आता त्याचं उद्घाटन काही दिवसातच होणार आहे. मराठवाड्यामध्ये नाही तर बाजूच्या 6 जिल्ह्यामध्ये सुद्धा आपले 1% पेक्षा कमी प्रमाण आता आपल्याला टाटाचे आदरणीय शर्मा सर या ठिकाणी आहे. पहिले सर अगदी त्यांच्या पहिल्या याच्यापासून तर आतापर्यंत सांगतील की मराठवाड्याचे किती रुग्ण त्या ठिकाणी येत होते आणि आता किती प्रमाण आहे. आम्ही सांगण्यापेक्षा सर ते चांगल्या भाषेत सांगू शकतील आणि अनुभवानं सांगू शकतील, आकडे सांगणार नाहीत. तर ते त्यांनी केलेलं काम त्या ठिकाणी आणि आत्ताचा सरांच्याच मार्गदर्शनाखाली, सरांच्याच प्रयत्नामुळे आणि सरांच्याच याच्यामुळे हे इन्स्टिट्यूट इतकं चांगल्या लेवलला डेव्हलप होत आहे.